तर जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केळी पिकाचं मात्र मोठं नुकसान झालंय। केळीच्या बागा या जमीनदोस्त झालेल्या आहेत। काही झाडं सुद्धा पडलेली आहेत। जालना, हिंगोली आणि नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका केळीच्या बागांना बसलेला आहे। जालन्याच्या परतूरमध्ये सुद्धा फुलवाडी परिसरामध्ये शेतकऱ्याची 1.5 एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे। झाडांच्या फांद्या पडून महिला काही जखमी सुद्धा झालेल्या आहेत। हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये शेतकऱ्याने 2 एकर शेतातील केळीची बाग लावली होती, मात्र या जोरदार पावसामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे ही बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। शेतकऱ्याचं अनेक रुपयांचं नुकसान झालंय। तर जालन्यात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसलेला आहे। केळीच्या बागांना याचा विशेषतः मोठा फटका बसलेला आहे आणि परतूर तालुक्यामध्ये फुलवाडी इथं एका शेतकऱ्याची 1.5 एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली। फुलवाडी परिसरामध्ये झाडाची फांदी अंगावर पडून काही जणांना जखम सुद्धा झालेली आहे। तर सौर पॅनलचं सुद्धा यात नुकसान झालेलं आहे। तर काही पशुधन सुद्धा दगावल्याचं वृत्त आहे। मान्सूनपूर्व असलेल्या या पावसामुळे या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कुणाची जनावरं सुद्धा दगावलेली आहेत, तर कुणाची शेतीचं मोठं नुकसान झालंय, फळबागांचं नुकसान झालंय। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेल्या केळी पिकाला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आणि वसमतमध्ये सुद्धा केळीची बाग पावसामुळे अक्षरशः भुईसपाट झालेली आहे। पावसामुळे हिंगोलीतल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वसमतमध्ये सुद्धा काल सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा केळी पिकाला मोठा फटका बसलाय। धानोरा इथं सुद्धा शेतकरी मुंजाजी गव्हाणे यांची 2 एकर शेतातली केळीची झाडं ही उन्मळून पडलेली आहेत। बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। या प्रकरणाने आता शेतकरी चिंतातूर झालाय। तर केळीच्या बागांचं नुकसान नांदेडमध्ये सुद्धा झालेलं आहे। नांदेडला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपलंय। विद्युत खांब मोडल्यानं वीज पुरवठा देखील या सगळ्या भागामध्ये खंडित झाल्याचं कळतंय। तर संध्याकाळी नांदेडमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस आला होता आणि त्यामुळे केळीच्या बागांना याचा मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे मुदखेड आणि भोकर तालुक्यामध्ये सर्वत्र नुकसान झालेलं आहे। सुसाट्याचा वारा इथे सुटलाय, त्यामुळे केळीची पानं फाटून गेलेली आहेत। तर काही ठिकाणी तर अख्खीच्या अख्खी बागच या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडली।